हॅलो, हा व्हिडिओ खरंच खूप स्पेशल असणार आहे कारण हा माझ्या वाढदिवसाच्या दिवशीचा व्हिडिओ आहे आणि मी खास फरमाईश केली होती की मला मासवडी खायची आणि ते सुद्धा नवऱ्याच्या हातची. सो इथे तेच सगळं चालू होतं. सगळ्यात आधी तर थोडे मसाले भाजून घेतले. त्याच्यामध्ये धणे, जिरे, दालचिनी, काळी मिरी, लवंग आणि 1 ते 2 हिरवी वेलची अशी भाजून घेतली. ते भाजून झाल्यानंतर इथे वाटीभर असे तीळ घेतले. त्यांनासुद्धा खरपूस मंद आचेवर चांगलं भाजून घेतलं. त्यानंतर किसलेलं सुकं खोबरं त्यालासुद्धा चांगलं खरपूस असं भाजून घेतलं. आणि त्याच्यानंतर मला शेंगदाण्याचं कूटसुद्धा करायचं होतं. असं दोन्ही ते एकत्र होईल म्हणून मी ह्या भाजीसाठी म्हणजे मासवडीसाठी आणि इन जनरल कुटासाठी इथे शेंगदाणे मी जरा जास्त घेतले होते. त्यानंतर इथे मी कांदा चांगला परतवून घेतला. 3 ते 4 कांदे वापरले होते आणि लसूण. तर हे दोन्हीचं वाटण जे आहे ना ते मी एकत्रच केलं. मासवडीच्या वड्यांसाठी सुद्धा आणि रश्श्यांसाठी सुद्धा कांदा आणि लसूण फक्त बोलते मी. आणि त्या वडीच्या सारणामध्ये मला लाल तिखट आणि काळं तिखट घालायचं होतं, पण ते डिरेक्टली न घालता असं तळून मी घातलं होतं, म्हणजे त्याने घातलं होतं. तेलामध्ये 2 चमचे काळं तिखट आणि लाल तिखट आणि थोडीशी अशी हळद असं मस्तपैकी परतवून घेतलं. ह्याने टेस्ट खरंच खूप एनहान्स झाली. मला वाटलंसुद्धा नव्हतं की हे इतकं सुंदर लागेल. आणि त्याच्यामध्येच जेवढं सारणासाठी लागणार आहे कांदा आणि लसूण तो त्याच्यामध्ये परतवून घेतला चांगला. आणि त्यानंतर ते सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलं. एक एक करून टाकलं. आधी सुकेवाले जे मसाले होते ना ते सगळे मसाले टाकले आणि त्यांना एक एक करून चांगलं असं वाटून घेतलं. सगळं असं एकदम टाकलं ना की मग ते धणे आणि जिरे जे असतात ना ते फाईन पेस्ट नाही होत. मग ते दरदरे असे राहतात आणि मग ती मज्जा येत नाही. मग आधीच सुकंवालं सगळं वाटून घेतलं आणि त्याच्यानंतर जो मसाला आपण तयार केला होता त्याच्यामध्ये कांदा लसूण घालून तो त्याच्यामध्ये टाकला. थोडंसं मीठ टाकलं आणि पुन्हा त्याला मिक्सरला लावून एकदम बारीक असं त्याची पेस्ट तयार करून घेतली किंवा वाटण जे आहे ते तयार करून घेतलं, जे डिरेक्टली आपण त्या पिठल्यावर लावणार आहोत. सो इथे हे वाटण तयार झालं. त्याच्यानंतर आता रस्स्याची तयारी करायची होती. सो त्याच्यासाठी आधी बेसन घेतलं, ते सुद्धा भाजून घेतलं कारण त्याने परत पुन्हा टेस्ट एनहान्स होते. आणि सारणासाठी त्या रस्स्यासाठी मग परत पुन्हा भाजलेला कांदा, खोबरं, लसूण, भाजलेलं बेसन हे सगळं टाकलं आणि पुन्हा त्याचं चांगलं असं फाईन पेस्ट तयार करून घेतली. मग एका कढईमध्ये थोडंसं तेल जास्त टाकलं कारण ते चमचमीत तरतरी आली पाहिजे त्याच्यामध्ये, तरी आली पाहिजे त्याच्यामध्ये. सो तेल 4 ते 5 चमचे, त्याच्यामध्ये राई जिरे, थोडंसं हिंग आणि गॅस एकदम बारीक करायचा. आणि त्याच्यामध्ये मग परत 1 ते 2 चमचे जसं आपल्या आवडीप्रमाणे काळं तिखट लागतं तसं काळं तिखट टाकायचं. 2 चमचे परत लाल तिखट टाकायचं आणि पटकन त्याला असं व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये वाटण टाकायचं. सो इतकी ती गडबड होते की ते वाटणाचा प्रॉपर असा व्हिडिओज काढायला मला भेटला नाही. आणि इथे वाटण जे दुसऱ्यांदा मी तयार केलं होतं ना ते त्याच्यामध्ये घातलं आणि व्यवस्थित असं मिक्स केलं. आणि त्यानंतर गरम गरम उकळतं पाणी घालायचं. थंड पाणी घातलं की सगळं बेचव होतं, काहीच चांगलं लागत नाही. सो इथे जितकं आपल्याला रस्सा पाहिजे ना तितकं पाणी आपल्याला घालायचं आहे. आणि त्याच्यानंतर परत मीठ टाकायचं, भरपूर सारी अशी कोथिंबीर टाकायची आणि सगळ्यात महत्त्वाचा वरून गरम मसाला टाकायचा. सो इथे रस्सा जो आहे तो आता मस्त एका साईडला मी लावून ठेवणार आहे उकळायला. आणि आता आपल्याला बनवायचं आहे पिठलं. तर बारीक गॅसवर हे मस्त उकळेल, त्याला चांगली अशी तर्री पण येईल. आत्ताच तर्री यायला सुरुवात झालेली आहे. दिसायला मस्त चमचमीत दिसतं आणि झालंच होतं ते खूप चमचमीत, खूपच मस्त झालं होतं. आता पिठलं बनवायचं आहे. त्यासाठी एक पॅन घेतला आहे. 2 ते 3 चमचे पुन्हा त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे. राई जिरे टाकलेले आहेत. थोडीशी हिरवी मिरचीचा ठेचा त्याच्यामध्ये टाकला आहे तिखटपणा येण्यासाठी. लाल टाकलं की मग ते वेगळंच दिसतं, चांगलं दिसत नाही. आणि जितकं आपल्याला पिठलं बनवायचं, जितकं आपल्याला वडे बनवायचे आहेत त्यानुसार त्याच्यामध्ये बेसन घालायचं आहे, थोडीशी हळद टाकायची आहे. सो इथे पाणी उकळतं आहे. पाणी उकळायला आलं की मग एकदम थोडं 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 करून त्याच्यामध्ये बेसन टाकायचं आणि असं टाकत टाकत पिठलं आपण नेहमी जसं करून घेतो तसं ते तयार होतं. सो इथे आता वड्या थापायच्या आहेत. त्याच्यासाठी खाली काहीतरी सपोर्टला घेऊन त्याच्यावर ओला कपडा टाकला आहे. खोबरं, सुक्कं खोबरं आणि कोथिंबीर टाकली आणि वरतून ते पिठलं जे आहे ते लावलं होतं. आणि ही प्रोसेस मी केली होती. तर गरम गरम असतानाच ना थोडंसं तेलाचा किंवा तेलापेक्षा पाण्याचा जरा सोपा पडतो, थंड पाण्याचा हात असा बुडवत बुडवत ते असं मस्तपैकी पातळ असं थापून घ्यायचं. आणि मध्ये मसाला जो आहे तो आपण जो पहिल्यांदा बनवून घेतला होता तो त्याच्यामध्ये चांगला असा लावून घ्यायचा. त्याला जरा असं उभं करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मग मासवडीचा त्याला आकार द्यायचा. सो इथे आधी वड्यांना शेप देण्यापूर्वी असं मी थोडंसं त्याला उभं करून घेते.
सो इथे मसाला जो आहे तो लावून झाला आहे आणि आता असं ते फोल्ड करत 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 आपल्याला त्यांना शेप देऊन घ्यायचा आहे. मासवडीचा व्हिडिओ मी आधीसुद्धा अपलोड केलेला आहे चॅनलवरती यूट्यूबच्या, पण तेव्हा मी बनवली होती. आत्ता नवऱ्याने बनवली आहे, जी त्यापेक्षा वे बेटर बरीच चांगली बनली होती. म्हणजे मला व्हिडिओ एडिट करताना, व्हॉईस ओव्हर करताना सुद्धा माझ्या तोंडाला पाणी येतं आहे आणि मी पुन्हा एकदा सांगितलं की मला परत एकदा बनवून दे म्हणून. सो इथे मासवडी जी आहे ती ऑलमोस्ट आपली तयार झालेली आहे. खूप वेळ लागतो ह्या रेसिपीला. आम्ही काहीतरी साधारण संध्याकाळी 8ला काहीतरी सुरुवात केली होती आणि रात्री 11:30 वाजले होते, कारण प्रोसेस खूप मोठी आहे आणि त्यात नवऱ्याचं एकदमच परफेक्शन असतं की सगळं असंच झालं पाहिजे, माझ्यापेक्षाही जास्त. सो त्याच्यामुळे इतका वेळ लागला आम्हाला ते बनवायला. सो इथे वडे जे आहेत ते तयार आहेत आणि मी वड्यांना आता थोडंसं थंड झालं की लगेच कापून घेतले. तिथं मस्त अशी तर्रीवाली रस्सा, मासवडी सोबत भाकरी, कांदा, लिंबू असा मस्त चमचमीत बेत होता. आणि ह्या सगळं करण्यामध्ये बड्डेच्या दिवशी मी केकच कापला नव्हता. तर हा जर व्हिडिओ आवडला असेल तर मला कॉमेंट बॉक्समध्ये कळवा. सोबतच लाईक आणि शेअरसुद्धा करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा.